तरी लाभाविनंती कोणत्याही प्रकारच्या मुलांच्याकडनं अपेक्षा नसते, फक्त माझ्या मुलांचे कल्याण होते. फक्त काय करायचं होतं, माऊलींच्या ठिकाणी या समाजाने एकत्र घ्यावं, त्यांना समाजांनी आपलंच करावं म्हणून देहांत प्रायश्चित्त केला. शेवटपर्यंत माऊलींना शेवटपर्यंत समाजाने एकत्र केलं नाही. काल परवा मी स्टेटस ठेवलेला होता की ज्या माऊलींना इंद्रायणीमध्ये आंघोळ करून दिली नाही, इंद्रायणीमध्ये बाबा आंघोळ करून नाही दिलेली, पण ज्या वेळेला समाधी घेण्याकरता माऊली आळंदीला आले ना, प्रत्येकाला वाटत होतं इंद्रायणीला माऊलींचे पाय लागू दे. पण कधी कोणाच्या बद्दल कोणी हालअपेष्टा केल्या? धर्ममार्गाने नाही केलेले आहेत. विसोबा खेत्रांनी भिक्षा मागायला गेले की त्या झोळीमध्ये माती टाकायची. काय गुन्हा केलेला होता? मेलेल्या आई वडिलांचं सांगतोय मी की कसे समाज हाल करतो. मुक्ताबाई मांडे वाचण्यासाठी खापर आणायला गेल्या काका, तर त्यांच्या गालावर चापटी मारलेल्या आहेत. सगळ्या हाल अपेक्षा सहन करतो जीव, कारण तो सन्मार्गाला असतो ना. एक सुविचार आहे का, चांगला रस्ता असतो ना, चांगला रस्ता त्याला काय असतो बाबा? गतिरोधक असतं. आड येत असतात माणसं, आणि चांगल्या माणसांना विरोधक असतातच असायचा. पण निंदकाचे घर असावे. कोणी निंदा कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. बापाच्या बद्दल सांगायचं झालं, काल महाराजांनी सांगितला, सोडोलिया गेले बाबा आम्हाले कराना, सोडोलिया गेले बाबा आम्हाले कराना. बाबा 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 मारू कोणाला, बाबा 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 मारू कोणाला. बाप आता चालू आहे सगळे, काय विना माऊली डे चालू आहे. मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंड्स डे, चॉकलेट डे, हे सगळे काय डे आहेत चालू आहे. बापाचा दिवस असतो का? बापामुळे आपला दिवस आहे. काय उत्तर आहे? माहित आहे का तुमच्याजवळ? असं इथून का बोलता? असा जोरात बोला. बापामुळे आपला दिवस आहे. आज जर बापच नसता तर आपण आलोच नसतो. तुकाराम बाबा सांगतायत, आम्हाला पण वाटतं आई वडील शेवटच्या क्षणापर्यंत तुमची सेवा घेत नाही. मला सांगितलं, काकांच्या बद्दल थोडंफार ऐकलं की आई वडील जे आहेत, आई असो किंवा वडील असो, सेवा शेवटच्या श्वासापर्यंत, जेव्हा त्यांचं शरीर जे आहे ना क्षीण होतं ना, त्या वेळेला ते सेवेचा आपल्याला आणि सेवा करायलाच पाहिजे. पुंडलिकाने काय केलं? पुंडलिके काय केले? Hey,
प्रत्येकाला पुंडलिकाची कथा माहिती आहे. चंद्रभागेवर स्नान करण्या अगोदर आपल्याला पुंडलिकाचं दर्शन झालं म्हणजे भगवंताचं दर्शन झालं असं समजायचं आहे. काय केलं त्यांनी? आई वडिलांची सेवा केलेली आहे. तुकाराम बाबा देखील अगोदरच सांगतात की माझे कशामुळे आहे? माझ्या वडिलांची निराशी गावे, वडिलांची निराशी गावे, माझ्या वडिलांची निराशी गावे, माझ्या वडिलांची निराशी गावे, माझ्या माझ्या वडिलांची निराशिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांनी हे परंपरागत चालू आलेलं आहे आणि त्यांच्या कृपेमुळे आज मी त्या पंथाला आहे. आणि एका ठिकाणी सांगताय, कृपाळू हा पंढरीनाथ, कृपाळू हा पंढरीनाथ, वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत, माझ्या वडिलांचे दैवत. कृपाळू हा पंढरीनाथ, वडिलांचे दैवत. हे देखील तुकाराम बाबा सांगतात की त्यांनी आम्हाला हे रस्ता दाखवलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही या सन्मार्गाला आहोत. हे कोणाचं म्हणणं आहे? तुकाराम बाबाचं. प्रत्येक माणसाच्या, माझ्या वाट्याला देखील करोनाच्या काळामध्ये काय परिस्थिती आलेली ती सांगण्यासारखी नाहीये. माझ्या आई वडिलांना करोना झालेला होता. त्यावेळेला आपलं काळशेकर हॉस्पिटल आहे कौशाला, तिघं जण एकत्र ऍडमिट झालेलो होतो. सेवेच्या बद्दल सांगतोय की वडिलांची सेवा, कधी आई वडील सेवा देत नाही, कोणाचीही असू दे. त्यावेळेला तिघं जण बेडवर होतो. बाबांची जी श्वासाची जी लेवल आहे, ऑक्सिजन लेवल ही 60च्या जवळपास होती. आईची 60 ते 70च्या मध्ये आणि माझे 80च्या मध्ये होते. मी थोडा ऍक्टिव्ह होतो, पण मी दाखवत नव्हतो, मला त्रास होतोय. मी यांच्या समोर जय हरी बाबा, सुदाम बाबांच्या समोर एकदम ठणठणीत राहायचं की जसं काय झालं नाही. पण ज्या वेळेला ऍडमिट होतो, बाबांचा वॉर्ड असा आहे, या बसलेले आहेत, इथे असेल बाबांचा वॉर्ड आणि माझा वॉर्ड इथे. भगवंताच्या ठिकाणी लीन झालो. ज्या वेळेला हॉस्पिटलला जात होतो, भगवंताला मी बोललो, व्यासपीठावर आहे. काही लोक त्याच्यामध्ये काळाने गाणा घातलेला आहे, त्याच्यावर गेले नाही आले परतोनी. कोणाचा 1 गेला, कोणाचे 2 गेले, कोणाचे 3 गेले. सद्गुरूंच्या ठिकाणी
ज्या वेळेला निघालो सद्गुरूंना सांगितलं, सद्गुरूंना आता कोणी बोलायला नको, मी अगदी दवाखान्यात टाकला आणि आई वडिलांना मारलं. माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी चालेल, पण माझ्या आई वडिलांना ग्रुप जसं चालवलंय तसं घेऊन ये. अंतरीचे बीज जाणे कळवळा आणि व्यापार सकाळ गंमत जाता. तैसे संत आपल्यासारखं करतात, नाही प्रमाण दुसरं आहे. सद्गुरूंच्या बद्दल कृपा आहे की त्यांनी जसं मी वदलेलं आहे त्यांच्याकडनं मागितलेलं आहे. पूर्वीची अर्थ शिष्याची या सद्गुरूची मूर्ती, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पूर्वीची अर्थ शिष्याची या. काहीतरी धर्माचं कार्य आपल्याकडनं करून घ्यायचं आहे. तेव्हापासून या मार्गाला जरा जास्त जोर दिला. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, असं आई वडिलांच्या. मी वार्डामध्ये जायचो, बाबांना तेवढी मला सेवा भेटलेली आहे. बाबांच्या जवळ जायचो, बाबा जेवली की नाही, अरे जेवतो जेवतो. मी बोलायचे आईंची वार्ता झाली, बाप घरनं वार्ता करता सगळे काय विचारता, सगळं काय बाबांना बोलता येत नव्हतं. वेळ दिली तर कंटिन्यू, पण मी काही बोललेलं असेल बाबांच्या जवळ जायचो, तो वेळ घालवायचो. सेवा म्हणून काय पाय दाबत नव्हतो, फक्त त्यांच्याशी बोलत होतो. बाबा जेवले की नाही, चाय घेतला की नाही, सगळं काय केलं नाही, एवढंच फक्त. ते 7 दिवस मला डॉक्टर बोलायचे की तू आजारी पेशंट आहे, तू इथनं त्या वॉर्डात जातोस, कशाला जातो. माझे बाबा आहेत तिथे, माझी आई वरच्या रूम मध्ये आहे, मला तिथे जायला मिळेल का, पण तिथे जाऊन नव्हते देत. पण वडिलांच्या वॉर्डमध्ये मी परमिशन घ्यायचो, त्यांची आज्ञा घ्यायचो की जाऊ की नको. तुला सांगितलं जा किंवा नाही सांगितलं तरी तू जाणार, तुला जे करायचं आहे ते कर. बाबांची 7 दिवस मी कंटिन्यू तिथे जायचो, थांबायचो. बाबा झोपलेले असे पुन्हा यायचो. का तर बाबांच्या सारखा एकदा बाबा निघून गेले, बाप नावाचा जो छत आहे ना, बाप काय करतो, बाप ऊन पाऊस काहीही बघत नाही आणि आपल्या मुलांचं भलं कसं होईल. बाप करी जोडे लेकोराचे ओढी, बाप करी जोडे लेकोराचे ओढी, आपण करवानी वागवणी, आपण करवानी वागवणी, काय की केला राते जागणी, काय की केला राते जागणी. आपण करवानी वागवणी, आपण करवानी आई वडील आहेत ना, आई वडील. आई मुलाला काय करते, कपडे घेते आणि काय करते ते जग दाखवते. पण बाप असा असतो, बाप कुठे भाऊजी खांद्यावर घेतो की जेणेकरून मी जे पाहिलेलं नाही आहे ते माझ्या मुलांनी बघावं. प्रत्येकाचा जीवनामध्ये आयडल ठरलेला असतो. प्रत्येकाच्या जीवामध्ये एक कोणीतरी ज्याचा आपण आयडल काय बोलतात मराठीमध्ये, आदर्श. पण प्रत्येक मुलाचा आदर्श हा त्याचा बापच असतो, हे ध्यानात ठेवा. तो बापाच्या सारखा वागण्याचा प्रयत्न करत असतो. बाप से बेटा सवाई, लेकिन हम ज्यादा नहीं तो थोडा थोडा भाई. बाबांच्या बद्दल सांगायचं एवढं कमीच आहे, कारण माझ्या या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये
मी आजपर्यंत आपल्या समाजाचा म्हणजे मी माझं सांगतोय, प्रत्येकाने कोणी बघितलेला असेल किंवा नसेल बघितला, बाबांची अंत्ययात्रा निघालेली आहे. म्हात्रे आलीपर्यंत तटी असेल, जी प्रेत यात्रा निघालेली आहे. आणि जेवढी माणसं इथे उभी होती, इथे आहेत या मंदिरापर्यंत, आणि तेवढीच माणसं पुढे आहेत, एवढी मंडळी. आज बाबा हरिजन पार्टीचे, रिपब्लिकन पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष होते ना विशाल बाबा? हा, या पार्टीचे अध्यक्ष होते. बाबांचं स्वप्न होतं, असं ऐकलं मी, की बाबांचं स्वप्न होतं. काय स्वप्न होतं? की माझा ज्या टायमाला अंत्ययात्रा निघेल त्या टायमाला हा जो झेंडा आहे हा माझ्या त्या प्रेत यात्रावर किंवा प्रेतावर ते ठेवावं म्हणून. जसं बाळासाहेब प्रत्येकाचं आपल्या भारतीय म्हणून तिरंग्यावर प्रेम असतं प्रत्येक भारतीयांचं. बाळासाहेबांचं देखील हिंदुत्ववादी होते, पण त्यांचं देखील अंतविधीला भगवा झेंडा जो आहे, म्हणजे उत्तमाची उरे कीर्ती मागे, तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती. दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. ही कीर्ती आहे. बाबा शरीर रूपाने जरी निघून गेले, पण जो व्हिडिओ काढणार आहे ना अजित दादा, विशाल भाऊ, ज्यांनी जो व्हिडिओ काढलेला आहे ना बाबांच्या अंत्ययात्रेचा, ही सुबुद्धी आहे की त्याच्या ठिकाणी ही सुबुद्धी आली. कोणी काढलं, कोणी सांगितलं नसेल. तुम्ही सांगितलेलं का तर व्हिडिओ शूटिंग काढा म्हणून? कोणी सांगितलेलं नाही. पण मी अंत्ययात्रेच्या दिवशी, त्या दिवशी माझं म्हात्रे आळीमध्ये माझी सेवा होती, त्याच्यामुळे मला अंत्ययात्रेला यायला मिळालं नाही. पण ती अंत्ययात्रा कशी झाली ते त्या व्हिडिओमुळे कळालं. असं बाबांचं. आणि बाबा देता सज्जनांची नावे, पुण्यवंत व्हावे आणि देता सज्जनांची नावे. बाबा सज्जन माणूस का? बाबा कोणाचे भक्त होते? बाबा के भक्त, सगळे देवाचे भक्त आहेत, सगळे देवाचे भक्त आहेत. आणि बाबा जे आहेत ना ते महादेवाचे भक्त. त्यांचे आजोबा देखील महादेवाचे भक्त आहेत. त्यांच्याकडनं आज आपला दायगर गाव ना, दायगर ना बाबा, दायगर गावामध्ये तिथे डोंगरावर मंदिर आहे का, तो ओंकारेश्वर महादेव मंदिर. आणि त्या ठिकाणी त्यांची अविरत सेवा, जे काय असेल ते, दानाच्या बाबतीमध्ये, ज्ञानाच्या बाबतीमध्ये, कुठल्याही प्रकारचा तुम्ही या, समजलं का? तुम्ही यारे लहान थोर याती बदती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवराची. हे पुण्य बाबांचं काहीतरी आहे, समजलं का? हे बाबांचं पुण्य आहे. म्हणून या ठिकाणी हा काय होतोय, सत्संग होतोय. मगाशी सांगून गेलो की भाग्यवंता घरी. आणि बाबा हे कोणाचे भक्त? तर महादेवाचे भक्त. त्या ठिकाणी पुन्हा बाबांच्याकडनं एवढं अन्नदान होतं की 7 ते 8 का 9 ज्या साईबाबांच्या पालख्या निघतात त्या ठिकाणी दान पुण्याचं कार्य बाबांनी केलेलं आहे. आपलं रवी बाबा, तुमची सेवा कुठे होते? महाशिवरात्रीला म्हातारडेश्वर मंदिर, त्या ठिकाणी देखील जे भंडाऱ्याची सेवा आहे ते हे कुटुंब त्या ठिकाणी
त्यांच्याकडनं ती सेवा असते. कोणाला माहीत असेल किंवा नसेल, त्यांनी मला सांगायला नाही सांगितलेली ही गोष्ट की आम्ही केलेलं आहे ते सांगा म्हणून, पण मरावे परी कीर्ती रूपी उरावे. जे बाबांनी कार्य केलेलं आहे ते मांडण्याचा प्रयत्न करत आहे. भरपूर हालाकीमध्ये दिवस काढलेले आहेत, भरपूर हालाकीमध्ये. का? माझा तो परम मित्र आहे विशाल. बाकीचे पण आहेत तिथे मित्र, पण आता कसे झालेले आहेत, श्रीमंत झालेले आहेत. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी. प्रत्येक जण पैशाचा. तुमच्याजवळ किती पैसे आहेत तो बाबा? असं पैसे घे भाई. तुमच्याजवळ किती पैसे आहेत? असतील 10 लाख, 5 लाख, करोड रुपये, 5 करोड रुपये, 10 करोड असेल. पण शेवटी म्हणे तुकड्या घोड्या हत्ती याची क्षणात होईल माती. तो माझा मित्र आहे, सगळ्यांना परिचित असेल किंवा नसेल, पण भाई आहे. मला येता जाता मी कलेक्शनला जातो ना, ज्या वेळेला 4 पोरं तिथे उभे असतात, 4 पोरं बाबा इथे, 4 पोरं तिथे. तो मला स्वतःहून आवाज देणार. तर कुठल्याही प्रकारचा गाडी जरी चालवत असेल काच खाली करणार, आवाज देणार. तर त्याच्याकडे आज प्रत्येकाच्याकडे, अजित भाऊकडे पण गाडी आहे, नीलू भाऊकडे आहे, विशाल भाऊकडे पण आहे, अजिंक्य भाऊकडे पण आहे. सगळ्यांच्याकडे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत गाड्या. तरी पण नम्र झाले भूता तेने नोंदीले आनंद सांगतायत. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे ज्या पद्धतीने श्रीकृष्ण भगवंत, पैशाचा विषय चाललेला, किती पैसा आहे. श्रीकृष्ण भगवंताची द्वारका नगरी कसली होती? सोन्याची होती. पण मित्रता कोणाशी केलेली? कसा? सुदामा करोडपती होता. सुदामा ब्राह्मण अखंड दारिद्र्य. काय? सुदामा ब्राह्मण दुःख अरे द्वारपालो कन्हैया से कह दो मिलने सुदामा बदनसीब आ गया आहे. प्रत्येकाला माहित आहे चित्रपट, सगळं काय फाटलेलं धोरण, सगळं काय असताना असं असून देखील द्वारकाधीश कोणाच्या ठिकाणी प्रेम वात्सल्य दाखवतोय? सुदामाच्या ठिकाणी. तसं भेटल्यानंतर विशाल भाऊ मला आवाज देणार. बाकीचे आहेत पण खाली हाला असं करतील. हा बाबा तुझ्यासारखं आम्ही पण असं असो. बाबांच्या बद्दल सांगायचं तेवढं कमी, या परिवाराबद्दल सांगू तेवढं कमी. आता आपण अभंगाच्या मूळ मुद्द्याकडे भाऊजी येऊया, कारण आपल्याजवळ फक्त राहिलेली आहेत 15 मिनिटं. तिकडे गेलं त्या साईडला गाडी गेली मग तिकडेच न्यायची. या साईडला पाहिजे असत एक तर ज्ञानाच्या ठिकाणी जरी तुम्ही न्या. हा आता युटर्न घ्यायचा आहे. अभंगामध्ये नामदेव आहे प्रत्येक जड जीवाला सांगताय की मरणाआधी सावध व्हावे, मरणाआधी सावध व्हावे, ही तर आपले साधून घ्यावे. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी मरण हा ठरलेला आहे, म्हणजे आहे. ज्ञानोबा पहिल्या अध्यायामध्ये सांगतायत उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी तिचे, ये घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ही ओवी नाही पटत म्हणून दुसरी ओवी देत आहे.
जैसे जीर्ण वस्त्र सांडिले नूतन ते वेडीजे तैसे देहांतना स्वीकारीजे चैतन्य नाते. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मरण हा ठरलेला आहे, म्हणून ठरलेलाच आहे. म्हणून नामदेवराय तुम्हाला प्रत्येकाला सावध करतात की मरणाआधी सावध व्हावे. एवढंच आपल्याला फक्त घ्यायचं आहे, मरणाआधी सावध व्हावे. कसं सावध व्हायचं आहे तर क्षणाक्षणाला सावध व्हायचं. आमचे वडील यांचा आवडीचा अभंग आणि आपल्या बाबांचा देखील आवडीचा अभंग आहे. क्षणोक्षणीची करावा विचार करावया पार भव सिंधू नाशिवंत जाणार सकळ आयुष्य खातो काळ. आलो की नाही, सावधानतेवर आलो की नाही. लहान बाळाला मदलाचा नावाची जी आहे आई, ती आपल्या पाळण्यातल्या बाळाला अभंगाद्वारे प्रबोधन करते. हा देह नाशिवंत, हा देह नाशिवंत. पाळण्यात असलेल्या बाळाला संबोधन करते. हा देह नाशिवंत मळमूत्राचा मागा परिचर्म घातलेले अमंगलचा स्मराच्या हरिहरा शरणलाये गोविंदा मदये मदनाचा. सोम गुरु रे बाळा निज ध्यानी निज पारे लक्ष लावून. एवढं माणसाला हे कधी करतायत, जन्माच्या अगोदर, मरण येण्याच्या अगोदर सावध करते. तो तर आता जन्माला आलेला आहे आणि प्रत्येक जीवाला हा सावधानतेचा इशारा दिलेला आहे. सावध होई काळ लागलाय मापा सांगितले. आणखी एक आहे ना, सावध होई मुडा. आणि देह तो पाण्यामध्ये, आता पाऊस पडतोय याच्यामध्ये पाणी जमा झाल्यावर गुडगोडा तयार होतो. तो किती क्षणाचा आहे. कोण दिन येईल कैसा आणि नाही या देहाचा भरोसा. म्हणून काय करायचं आहे, मरणाआधी सावध व्हायला सांगितलेलं आहे. मरणाआधी सावध व्हायला सांगितले. काका मी फटाफट आटपतो, नंतर तुम्ही बोला वेळेच्या आतमध्ये हे केला. मरणाआधी सावध व्हावे. नाथ बाबा एका ठिकाणी सावध करताय. जन्मोनी केले शिकाय मनोजा, जन्मोनी केले शिकाय झालविले वय पोषिकाया, झालविले वय पोषिकाया. देवोनी दरिद्र दसाय मनोजा, जन्मोनी केले शिकाय. विषय सेविता मनई विटेना, विषय सेविता मनई विटेना. व्यर्थशिना विधिमान मनोजा, मोदी केले शिकार मनोजा केले शिकार. एका जनार्दनी सेव निरारी, एका जनार्दनी सेव निरारी. श्री हरी पाय मनोजा, मोदी केले शिकार. बाबा प्रत्येकाला या ठिकाणी जन्माला आलेला हे मनुष्या, तुम्ही जन्माला येऊन केलेलं काय आहे. एक ठिकाणी आहे ना पद हिंदीमध्ये, क्या किया तूने जीवन गवा दिया, पाना था उसको तो दिया. करण्यासाठी हा
नरदेह मिळालेला आहे. कबीरदासजी सांगतायत अब तुम कब सुमरोगे राम, जिवडा 2 दिन का यजमान. 2 दिवस आहे, एक जन्माचा दिवस आणि एक मरणाचा दिवस. त्या मधल्या पिरियड मध्ये तुम्हाला भगवंताला आपलं करून घ्यायचं आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात मरणाआधी सावध व्हावे. कबीरदासजी सांगतायत अब तुम कब सुमरोगे राम, जिवडा 2 दिन का यजमान. गर्भपणों में हात जुड़ा, गर्भामध्ये असताना भगवंताच्या ठिकाणी हात जोडलेले आहेत. गर्भपणों में हात जुड़ाया, निकल गया पैमान. धर्मी वायू लागता स्मरण विसरे तत्वता, आणि ओळखू लागे माता पिता कोहम कोहम रडू लागे. बालपणों में खेळ गमाया, बालपणामध्ये काय केलं, खेळण्यामध्ये ऐशो आराम मजा, इकडे फिर तिकडे फिर, त्याच्यामध्ये तो. तरुणपण में काम करण्यामध्ये गदा हमारी करायला, कामावर जायला तरुण पण गेलं. अब तुम कब सुमरोगे राम, बुढापण में कापण लागा. बुढा म्हातारा झाल्यानंतर शरीर कसं होतं, क्षीण होऊन जातं, कापायला लागतं. बुढापण में कापण लागा, निकल गया अवसान. अवसान म्हणजे शक्तीहीन झालेला आहे. अब तुम कब सुमरोगे राम, कहे तर कबीरा सुन भई साधू, येई घोडा मैदान. त्या टायमाला कबीरदासजीच्या टायमाला मर्सिडीज, ऑडी, BMW, स्कॉर्पिओ, आणखी कुठल्या महागड्या गाड्या या नव्हत्या. त्या टायमाला श्रीमंती कशावर होती माहित आहे का, ज्यांच्या दारामध्ये हत्ती घोडे आहेत, विचार बरोबर ना, तो सगळ्यात श्रीमंत. कहे तो कबीरा सुनो भाई साधू, यही घोडा मैदान. अब तुम सब सुमरोगे. रावण मेला, लंका जळाली, कशीच होईल गती. मग ही अशी गती नको व्हायला म्हणून तुम्हाला सावध करतायत. कशा पद्धतीने करतायत की घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला तू रडशील ठाई ठाई, या संसाराच्या पायी. तू संसार केला घाई, तुझ्या अंगणाची झाली लाई. आयुष्य गेले हातपाय थकले, मुक्ती राम नाम नाही. म्हणून काय, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. तू म्हणशील पैसा अडका, तुकडोजी महाराज सांगत, मी नाही सांगत. तू म्हणशील पैसा अडका, हा इथेच राहील सडका. मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक बडका. त्या मातीच्या मडक्यामध्ये काय असते, सोनं चांदी काय मातीच असते, बाबांना माहित आहे. तू म्हणशील घरदार, हे इथेच राहील सार. मेल्यावरती तुझं घर कुठं, गावाच्या मधोमध. सगळ्यांचं घर तिथेच आहे, स्मशानभूमी. मेल्यावरती तुझे घर मामा गावाच्या बाहेर. तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागचे चोर. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर. तुकडोजी महाराज सांगतायत, तुकड्या म्हणे घोडे हत्ती, याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली, तशीच होईल गती. रावणाची लंका आहे का शाबूत, आपण बोलतो, आपण असंच बोलून टाकतो. काय लंकेत सोन्याच्या विट्या, पण त्या आमच्या काय कामाच्या. रावणाची देखील नाही राहिलं आणि भगवंताची द्वारका नगरी देखील नाही राहिले. हे सगळं कसं आहे, येगती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. महाराजांनी काल उभी घेतलेली त्यातली तैसी अहम ममतेची लवड सवडी, माते न पवते बापुले, जन्म मृत्यू दुल्लत केली. हे मायेच्या मागे लागतो ना, म्हणून हे जन्म मरणाची येजार याची काय खुंटी होत नाही. पुनरुपी जननम, पुनरुपी मरणम, पुनरुपी जननी जठरी शयनम. आणि हे पुन्हा पुन्हा जन्माला येणं मरणं हे चुकवायचं असेल तर नामदेवराय तुम्हाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सावध व्हावे.
सावध व्हावे आधी सावध व्हावे हीच फुले साधुनी घ्यावे. ही कशामध्ये आहे? हित ते करावे देवाचे चिंतन करुणीय मन शुद्ध व्हावे. या ठिकाणी हिताची गोष्ट चालू आहे. ती हित कोणाच्या ठिकाणी जागृत झालेले आहे? या मुलांच्या ठिकाणी अजित दादा, विशाल दादा, निलेश दादा, अजिंक्य दादा, सीमाताई, मोनिकाताई, वेणुबाई, मनुबाई, बाळाराम, बनाबाई, संकेत, सुमित आणि हेमंत हा भगत जो परिवार आहे ज्यांच्या ठिकाणी हे ही जागृत झालेला आहे. आपुलिया गीता जो असे जागता आणि धन्य माता पिता तयाचिया कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरेक वादे देवा. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा पार नाही. हे कोण सांगते? तुकोबारा सांगतात की ते त्यांच्या हिताच्या ठिकाणी जागृत झाले म्हणून या ठिकाणी ही कीर्तन सेवा आहे, या ठिकाणी ज्ञानदान आहे, या ठिकाणी अन्नदान आहे, या ठिकाणी वस्तुदान आहे, या ठिकाणी सर्व जे काय पाहिजे असेल ते या ठिकाणी दान केलं जात आहे. म्हणून आपुलिया हितावर चाललेला आहे. स्वहिता करणे संगती साधूंची आणि भावी भक्ती भेटी हरीचे तेने. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर त्या भगवंताची प्राप्ती होणार म्हणजे होणार. ऐसे यांचा पदर धरा जेणे देव येईल धरा ऐसे पदराचे धनी साधू संत ऋषी मुनी. त्या साधूंच्या संगतीमध्ये गेल्याशिवाय त्या आपलं स्वहित होणार नाही. कारण का मनोमार्गे गेला तो तेथेची युक्तला आणि हरिपाठी फिरावाला तोची गंध. मग काय करायचं आहे? मार्ग जाऊनी गेल्या आधी दया निधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. कारण संत सज्जनांनी घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी तरे सांगितलेलं आहे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ते आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देतात. सद्गुरु वाचूनी सापडे ना सोय करावे ते पाठ्य आधी आधी तेने साधती आणि तया लागे तेने साधती भवाची बंधने. ते कशात आहे? हरिप्राप्तीची उपाव धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटतील भवाची बंधने. हे सगळं कधी करायचं आहे? मरणा अगोदर करायचं. आपल्याला मरण येण्या अगोदर सावध व्हायला सांगितलेलं आहे. मग हा मनुष्य जन्म कसा मिळालेला आहे? जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया. मानव जन्म जो मिळालेला आहे सर्व जन्मामध्ये उत्तम सांगलेला आहे. एका ठिकाणी दृष्टांत द्यायला आता वेळ नाही, 5 मिनिटं फक्त आपल्याकडे राहिलेले आहेत. जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया. पशु काय पाप पुण्य जाणती ते तर उत्तम मध्यम भोग भोगती. हा जन्म वाया जायला नको. कारण हा जन्म आहे ना हा पुन्हा मिळणार नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया फेरा पडे. याची देही याची डोळा आणि भोगू मुक्तीचा आणि हे ज्ञान याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. प्रत्येक तिथे कोणीतरी जनावर जो आहे कधी मंदिरामध्ये जातोय का पूजा पाठ करण्यासाठी? तो बाबा काय गेलेली आहे आज, बहीण गेलेला आहे. कारण इतर योनीच्या ठाई हा विचारत नाही. लोकीचा हा देव इच्छिताची पाहे. धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. 3रा चरण महत्वाचा आहे.
मनुष्य आयुष्याचे आणि साधने सच्चिदानंद एवढा अधिकार नारायणे. तुकाराम महाराज सांगतायत की या मनुष्य जन्माला आल्यानंतर काय करता येईल तर भगवंताला आपलंच करता येईल. पशुच्या ठिकाणी हे ज्ञान नाहीये. या शरीरामध्ये आल्यानंतर हे जन्म मरणाची जी येरदार आहे ही चुकली जाते. ज्ञानोबा राय 12व्या अध्यायामध्ये सांगतायत की तैसे येण्याची शरीर आहे. शरीरा येणे झाले किंबहुना येर झाले शिरा पडे. हा शरीर तुम्हाला मिळालेला आहे, त्याच्यासाठी मिळालेला आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन तेने तू जोडशील नारायण नाशे जीव पण भवरोग. हा भवरोग प्रत्येकाच्या ठिकाणी लागलेला आहे. कोणतं? जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण. आणि या जन्म मरणाच्या दुःखातून जर पार व्हायचा असेल तर तुम्हाला काय करायला लागेल? साधना करारे बापांनो साधन हरीचे धनी करणीचे करू नका. साधन सांगितलेलं आहे. नामा परते साधन नाही. नामा परते साधनच. हे श्रीपाद बाबांची वाणी. साधनच नाही जे तू करशील आणि काही हातारोनी सांगे तुका आणि नाम घेता. म्हणून करा रे बापांनो साधन हरीचे धनी करणीचे करू नका. जेणे नये जन्म यमाची यातना. आणि ऐसी या साधना हे कधी सांगतायत? आपण जिवंत आहोत म्हणून. बघा तुम्हाला सावध करत आहेत. इथनं जात असताना आपण फिरायला जातो. फिरायला कुठे? आळंदीला चाललोय, तीर्थयात्रेला चाललेलो आहे. आणि तो प्रवास चालू असताना आपल्याला त्या ठिकाणी पाठी असते ना बाबा मामा, पाट्या दिलेल्या असतात. देहूकडे जाणारा, नारायणपूरकडे जाणारा, चाकण रोडकडे जाणारा, आळंदीकडे जाणारा, जेजुरीकडे जाणारा, असं पाठी लिहिलेली आहे त्याच्यावर. मग पाठी बाबांचं मते आणि सर्वांच्याच मते पाठी काय करते? ती आवाज देते का तुम्हाला? ती आवाज देते पण मार्गदर्शन करते. कुठे? तुमचा मार्ग जो आहे तो सुखकर व्हावा. एखाद्या दगडावर लिहिलेला असतं 15 किलोमीटर आळंदी, 20 किलोमीटर देऊ असं लिहिलेलं असतं. मग हे निर्जीव वस्तू असून देखील काय करतो आपण? विश्वास ठेवतो, त्यांचा सल्ला मार्गदर्शन घेतो. त्या ठिकाणी भाऊजी निर्जीव वस्तू आहेत तरी देखील आपण मग साधू संतांचं का नाही आहे? तर साधू संतांनी सांगितलेलं आहे तुम्हाला जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काय. मगाशी वीणा माऊलीने सांगितलं की शेवटची पाळी सांगितलं एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि तेव्हा लागे वारा मनुष्याचा. किती योनी फिरून आलेला आहोत? 84 लक्ष भाऊजी पूर्ण टोटल. फक्त हा जन्म आहे तो मायनस करायचा आहे. 84 लक्ष कोटी योनी फिरून आलेले आहे. आणि जे आपण कार्य करतोय कोणाला वाटत असेल मी हे करतोय ते करतोय, ते सगळं काय होतंय? सत्कर्म होतंय आपल्याकडनं. सत्कर्माने काय होतं? पुण्याचं फळ भेटतं. मग कुठे जातात बाबा? स्वर्गाला जातात. मग सगळ्याची इंद्रपणाची उठी उतरे परत येऊ लागती. पुढे येत होतो मातेच्या उदर कुहरी पतुनिया विष्ठेच्या दातरी उकडोनी नव मासवरी जन्मोजन्मी मरती. म्हणून जन्म घालू नये वाया
मानवाची उत्तम काय विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर नाम म्हणे मनुष्य जन्म 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 जन्म घालून येवाया जन्म घालून येवाया मानवाची उत्तम काया
मना आधी सावध व्हावे, ही आपले साधुनी घ्यावे, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया, नामा म्हणे मनुष्य जन्म, नामा म्हणे मनुष्य जन्म, जन्मात उत्तम, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. कबीरदासजी सांगतायत, नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मामध्ये उत्तम सांगितलेला आहे. कबीरदासजी सांगतायत, पशु का होत पनैया, नर का कछु नहीं होय, नर एक बार कर्म करे तो नर का नारायण. याच्यासाठी आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. ज्ञानोबा सांगतायत, मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे रूपावर लोक रूप असतात तुम्हाला ज्ञानी बनवलेला आहे. फक्त त्या ज्ञानावर आवरण आलेलं आहे म्हणून कळत नाही. त्याच्यासाठी ते आवरण बाजूला काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर भगवंताचं शरण जायचंय, संतांना शरण जायचंय. नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मामध्ये उत्तम. एका ठिकाणी तुकाराम महाराज सांगतायत की स्वर्गीचे इच्छिताती मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, नारायण नामे जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ. हा सुख सोहळा जो आहे स्वर्गी नाही सांगितलेला आहे. प्रत्येकाला कार्यालय कीर्तनामध्ये माहिती आहे. हा जो आनंद आहे हा कुठे आहे मामा? इथेच आहे, मृत्यू लोकांमध्येच आहे. ज्या पद्धतीने काला झाल्यानंतर गोपाळ काळा झाल्यानंतर श्रीकृष्ण भगवंताला अर्चना करत होते की याच्यासाठी आम्हाला बोलवा, म्हणून आम्हाला देखील याचा आनंद घेऊ द्या. पण त्या वेळेला श्रीकृष्ण भगवंत सांगतात तुम्हाला आता काय करायला, डायरेक्ट एंट्री नाही आहे. तुम्हाला या ठिकाणी काय करायला लागेल, जन्म घ्यावा लागेल, मनुष्य देह घ्यावा लागेल, तेव्हा ते मिळेल. आलेले मासे बनून आलेले मासे कुठे, कुठल्या नदीमध्ये? यमुना नदीमध्ये आलेले होते. भगवंतांनी पाहिलं की देव आलेले आहेत. नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मामध्ये उत्तम, देव आलेले आहेत. पण काय केलं त्या वेळेला? सांगितलं की तुम्ही काय कराल, हात कुठे पुसायला सांगितलं, हात धुवायला जायचं नाही आहे. कुठे? स्तोत्राला पुसा, सत्र्याला पुसा. म्हणजे त्यांच्या भाग्यामध्ये देखील ही गोष्ट नाही आहे ती आपल्याला या जन्मामध्ये आल्यानंतर काय करायचं आहे तर भगवंताची ओळख करून घ्यायची आहे. नामा म्हणे मनुष्य जन्म आणि सर्व जन्मामध्ये उत्तम असो. ज्या ठिकाणी सेवा संपन्न झालेली आहे, मला 12चा टायमिंग होता, मला सांगितलं 12 वाजेपर्यंत तुम्ही सेवा करू शकता. जेवढं सांगू तेवढं कमीच आहे, कारण लोक दूरवरून आलेले आहेत. दूरवर म्हणजे अशी पण नाही आलेली आहेत, हे 4 जिल्हे आहेत ना, एवढी त्यांची ओळख आहे. ठाणे जिल्हा असो, रायगड जिल्हा असो, पालघर जिल्हा असो किंवा नाशिक जिल्हा असो, प्रत्येक जिल्ह्यातून सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्यातून देखील या ठिकाणी आलेले आहेत. एवढं बाबांचं कार्य मोठं आहे, व्यापक कार्य आहे. कुठल्या मंत्र्या